नमस्कार. मी वारंवार हे सांगतोय की राम मंदिर हे निमित्त आहे. हिंदू धर्माच्या आस्थेवर, व्यवस्थेवर, मंदिरावर, श्रद्धेवर वार करण्यासाठी, घाव घालण्यासाठी हा सगळा प्रकार चालू आहे. मी हे वारंवार सांगतोय आणि त्याचं प्रमाण मी तुम्हाला आत्ता देतोय. राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंददेव गिरी, पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास हे राम मंदिर समितीचे कोषाध्यक्ष झाले, ज्यांनी या देशाच्या पंतप्रधानाला स्वतःच्या हातानं चरणामृत पाजलं आणि त्यांचं कौतुक केलं. त्या आचार्य गोविंददेव गिरींच्या वरती शंका उपस्थित करून त्यांना बदनाम करण्याचा पद्धतशीर डाव आखला जात आहे. आणि तोच डाव कसा खोटारडा आहे, कशी लोक भंपकपणा करतात ते मला तुम्हाला दाखवायचं आहे. मी सप्रमाण दाखवतोय, पुराव्यासहित दाखवतोय, तेव्हा नीट बघून घ्या. पहिलं, पुण्यामधलं जी न्यूजच्या ऑफिसचा मराठी रिपोर्टर यासाठी म्हणतोय, त्याची हिंदी ऐकल्यावर इतका पचकत हिंदी बोलतो ना, म्हणजे घाणेरड्या स्वरूपाची हिंदी बोलतो तो. त्या रिपोर्टरची स्वारी वळली ती मॉडेल कॉलनी भागातल्या एका वास्तूकडे, जिथे आचार्य गोविंददेव गिरी यांच्या वेगवेगळ्या ट्रस्टची कार्यालये आहेत तिथे. आणि तिथे जाऊन काय बोलतोय थोडक्यात दाखवतोय, नीट ऐका, बघू नका, ऐका. गिरी महाराज जब पुणे में रहते थे तब आलंदी और पुणे के इसी बंगले में रहते थे. पुणे का ये मॉडल कॉलोनी इलाका है. इस इलाके में उनका ये बंगला आपको दिखाई दे रहा है. इसी बंगले में वो अक्सर आना जाना रहता था. आप यहाँ पे देख सकते हैं कि पुणे का उनका ये 2 गुंठे में फैला हुआ ये आलीशान बंगला है. लगभग जब गोविंदगिरी महाराज पुणे में काम के सिलसिले में आते थे तो इसी बंगले में वो रहते थे, ऐसी जानकारी यहाँ पे मिली है. लेकिन ऐकलं, म्हणजे मोठा आलिशान अशा स्वरूपाचा हा बंगला आहे. पहिल्यांदा म्हणतोय 5445 स्क्वेअर फीटचा आहे. पुन्हा म्हणतोय 2 गुंठ्यातला आहे. पुन्हा म्हणतोय 4 ते 5 एकरात पसरलेला हा परिसर आहे. डोक्याचा भाग नसला, मालकानी पोपटाला या बसा नमस्कार शिकवलं की कसं असतं, त्याचं हा उत्तम उदाहरण आहे. आता यानंतर लगेच आणखी एक वार आचार्य गोविंददेव गिरी यांच्यावरती झाला. आणि तो वार म्हणजे ABP माझाच्या पांडे नावाच्या रिपोर्टरने. ते माईक ढकलतात वगैरे ते बघून घ्या. सवाल, क्या आप अपनी भी कोई जिम्मेदारी मानते हैं? क्या आप अपनी भी कोई जिम्मेदारी मानते हैं? आप कोषाध्यक्ष हैं, कैमरा चल रहा है, ऑन चल रहा है, आप हटा नहीं सकते. क्या आप अपनी भी कोई जिम्मेदारी मानते हैं? आप मेरे माइक को मत छूजिए, मैं पत्रकार हूं, मैं आपसे सवाल पूछ रहा हूं. आपका सम्मान है, मैं आपको मैंने 5 मिनट का समय दिया है. पाहिलं बरं. हा व्हिडिओ डाउनलोड करून पिंपरी चिंचवड शिवसेना उबाठा या पक्षाचा कुठला तरी एक 3ऱ्या 4थ्या 5व्या 6व्या लेवलचा कार्यकर्ता तो याला आपल्या फेसबुक पेजवर चालवतो. म्हणजे उबाठा गटाच्याकडून, आता उबाठा गट सुद्धा म्हणणं कमी करणार आहे मी, तो उठा गट आहे. त्या उठा म्हणजे मधला बा गेला, बाळासाहेब गेले म्हणून उठा गट. तर त्या उठा गटाच्या उठाठेवा चालू होत्या, त्या तुम्ही बघितल्यानंतर लक्षात येऊ लागतं. म्हणजे मुद्दाम मी तुम्हाला त्याचे स्क्रीनशॉट दाखवतो, व्हिडिओ आधीच बघितलाय तुम्ही. हे सगळं ते अपमानास्पद बोलतात, ते गांगरतात, हे दाखवण्याचा प्रयत्न. चला आता जरा वस्तुस्थितीकडे जाऊ. आचार्य गोविंददेव गिरी, मी पूर्वाश्रमीचे ओळख यासाठी करून देतो की ते आता संन्यास आश्रम घेऊन आपलं नाव बदलून निघालेले आहेत. अशा वेळी त्यांची प्रॉपर्टी किती हे बघणं आवश्यक आहे. आचार्य गोविंददेव गिरी यांच्या प्रॉपर्टीचा विचार केला तर पुणे येथील एका बँकेत त्यांचे खाते आहे, जे नैमित्तिक गरजांसाठी वापरलं जातं.
बाकी आचार्य गोविंद देवगिरी यांची प्रॉपर्टी शून्य आहे. ना कुठे प्लॉट, ना कुठे फ्लॅट, ना कुठे जमीन, ना वंशपरंपरागत वडिलोपार्जित जमीन. शून्य आहे. पण हा असीम त्याग या मूर्खांना कळता येणं शक्य नाही. त्यांच्या अंगावरची भगवी वस्त्र, काशाय वस्त्र, ही त्या त्यागाचं प्रतीक आहेत. तुमच्यासारख्या लोकांनी उभा केलेल्या ढोंगी शंकराचार्यासारखी पांघरलेली वस्त्र नाही आहेत ती. काय तुझं नाव ते जोशी मठाचा ढोंगीच, तशी नाही आहेत ती. त्यांना कोणतंही प्रॉपर्टी नाही. मग मॉडेल कॉलनीत आहे ते काय आहे? तर मॉडेल कॉलनीत बंगला नाही आहे. मॉडेल कॉलनी जी तुम्हाला इमारत दिसते ती फ्लॅट धारकांची, सदनिका धारकांची वास्तू आहे. तिथे एकूण 10 सदनिका आहेत. 10च्या 10 या एका मालकाच्या नाहीत. 5 वेगवेगळी मालके आहेत आणि 5 सदनिका म्हणजे फ्लॅट हे ट्रस्टच्या मालकीचे आहेत, गोविंददेव गिरी यांच्या नाही. बरं, या ट्रस्टनं ती एकदाच विकत घेतलेली नाहीत. जरा मी तुम्हाला आता नीट सांगतो कोणकोणत्या किती स्क्वेअर फीट आहे, एकूण किती स्क्वेअर फीट आहे. उगी मीडियावाल्याला घोटाळा नको व्हायला म्हणून सांगतो. काय आहे, तुमचं मला आकडा नीट कळत नाही म्हणून तो सांगावा लागतो. तिथे 5 फ्लॅट ट्रस्टच्या नावाने आहेत. फ्लॅट क्रमांक 1 101 स्क्वेअर मीटर, फ्लॅट क्रमांक 2 98 स्क्वेअर मीटर, फ्लॅट क्रमांक 3 107 स्क्वेअर मीटर, फ्लॅट क्रमांक 4 111 स्क्वेअर मीटर, फ्लॅट क्रमांक 5 118 स्क्वेअर मीटर. हा सगळ्यात मोठा 118 वाला. इतके तिथे फ्लॅट आहेत. एकूण या फ्लॅटची म्हणजे ट्रस्टच्या नावानं असलेल्या फ्लॅटची एकूण क्षेत्रफळ येतं 8345 चौरस फूट. आता पुन्हा उगाच ते 5445 स्क्वेअर फुटातला हा भूखंड, गुंठ्यातला भूखंड, इतक्या गुंठ्यातला, 4-5 चक्रातला, असल्या भंपक गोष्टी सांगायच्या नाहीत. याची 8345 एवढे चौरस फूट आहे. आता तुम्हाला दुसरं सांगतो, ह्याची किंमत काय ते पण कळलं पाहिजे ना. कोट्यावधी रुपयांची ही प्रॉपर्टी आहे, तर सांगितलं पाहिजे. याच्या खरेदीची सुरुवात, ट्रस्टकडून खरेदीची सुरुवात 1998ला झालेली आहे आणि ती 2017 पर्यंत होत आलेली आहे. 1998 साली 2 फ्लॅट घेण्यात आले. याला घेऊन 28 वर्षे झाली. 1998 साली 2 फ्लॅट घेण्यात आले. त्याची एकाची किंमत होती 9 लाख, एकाची किंमत होती 8 लाख. पुढे 2000 साली एक फ्लॅट वाढवला गेला, ज्याची 27 वर्ष त्याला झालीत. त्याची किंमत होती 16 लाख. 2001 साली 2 फ्लॅट घेण्यात आली, ज्याची किंमत होती 1 फ्लॅट 11 लाख. आणि 2017 साली शेवटचा फ्लॅट घेण्यात आला, ज्याची किंमत झाली 91 लाख. 8 लाखापासून 91 लाखापर्यंतच्या खरेदीचा हा व्यवहार आहे. किती कोटी झाले तुम्ही मोजा. म्हणजे मला उगाच त्या कोटीचे आकडे मोजण्यात काही फारसा इंटरेस्ट नाही आहे. 2 कोटीपर्यंत पण जात नाही. कोट्यावधीची प्रॉपर्टी म्हणतात 2 कोटीपर्यंतची जात नाही. हां, आता मॉडेल कॉलनीतले भाव खूप वाढलेत. आता त्याची किंमत जास्त आहे. कारण जो फ्लॅट 1998ला घेतला होता 8-9 लाखामध्ये, त्याची 91 लाख झाली आहे. हा साधं गणित त्यातलं लक्षात ठेवायचं. आता 17 नंतर पुन्हा 9 वर्ष उलटलीत, अजून किमती वाढलेल्या आहेत. आळंदी आणि मॉडेल कॉलनी यात गोविंददेव गिरी यांची प्रॉपर्टी आहे. हे जे निखालस असत्य सांगितलं जातं, निखालस असत्य, ते आळंदीतही प्रॉपर्टी नाही आणि मॉडेल कॉलनीतही प्रॉपर्टी नाही. एक बँक अकाउंट आहे. आता पुढचा प्रश्न, मग हे का सांगितलं गेलं? तुम्हाला मी सांगितलं, राम मंदिर तो बहाणा आहे, आमच्या आस्थेवर यांचा निशाणा आहे. आमची आस्था तोडायची हेच यांच्या डोक्यात आहे. जरा पुढे जाऊ. आता ते पत्रकारांची वाईट वर्तन करतात म्हणून एक व्हिडिओ दाखवला होता. आता त्याबाबतचा खुलासा स्वतः गोविंद देवगिरी करतायत, तो नीट ऐकून घ्या.
किसी प्रश्न के उत्तर देने में मुझे झुंझलाहट नहीं होती है, लेकिन एबीपी न्यूज़ वाला विशाल पांडे नाम का एक पत्रकार असभ्यता का व्यवहार करता रहा। मैंने प्रश्न का उत्तर देने से किसी प्रकार का इनकार नहीं किया था, लेकिन जब 25-30 पत्रकार पीछे कतार में खड़े हैं और सबको मैं 3 से 5 मिनट की बाइट दे रहा हूं, उसने 5 मिनट के पश्चात भी जब जबरदस्ती और कुछ मुझे पूछना चाहा तो बाकी पिछले लोगों का विचार करके हमने उसको रोकना चाहा। इसको उसने उसकी ट्वीट के माध्यम से मैंने झुंझलाहट में, क्रोध में ऐसा कुछ किया, ऐसा कहा जो असत्य है, असभ्यता का वर्तन है। मैं अनुरोध करूंगा एबीपी न्यूज़ के वरिष्ठ अधिकारियों से की वे उसे सभ्य बनाने का प्रयास करें। ऐकला? त्या पत्रकाराला चॅनलनी सभ्यपणा शिकवावा अशा सूचना आचार्य गोविंद देवगिरी यांनी केलेली आहे. आणि खरंच चॅनलनं आपल्या पत्रकारांना नीट शिकवावं. अंगावरची भगवी वस्त्र 10-5 लाखाच्या पॅकेजने येत नाहीत. आयुष्य झोकून द्यावं लागतं तेव्हा ती येतात. आणि 1.5 दिवसात कोलं उसात करून तुमच्यासारखी माणसं पत्रकार झालं म्हणून वाटेल ते प्रश्न विचारायचा अधिकार मिळाला असेल ना, तर खबरदार. असले फालतू प्रश्न विचारण्याचा अधिकार हिंदू धर्माच्या लोकांनासाठी नाही आहे. आणि जर विचारायचा प्रयत्न कराल तर तुमचं थोबाड आणि आमचं खेटर यांच्या मिलनाचा कार्यक्रम एके दिवशी ठेवावा लागेल. त्यामुळं काळजी घ्या, अशी बदनामी करू नका. एक अजून मुद्दा येतो आणि तो म्हणजे रोहित पवार यांचा. रोहित पवारांनी यांना हे काय झालंय, हे दिल्लीतले केजरीवाल छोट्या आवृत्तीत इथे आलेत. हा पुण्यातली सुषमा अंधारे मोठ्या आवृत्तीत झालेत. म्हणजे हा पुरुषातला सुषमा अंधारे व्हावं आणि अर्धाण माणसातला केजरीवाल व्हावं असं ते कॉम्बिनेशन जमलंय यांचं. तर यांनी एक आरोप केला आचार्य यांच्यावरतीच. ते म्हणाले, तुम्हाला काम जमत नव्हतं, करता येत नव्हतं तर राजीनामा का नाही दिला. मिस्टर रोहित पवार, सुषमा अंधारे स्टाईलनंच सांगतो, ते असं मिस्टर राज म्हणाले तसं. मिस्टर रोहित पवार, आचार्य गोविंद देवगिरी यांच्यावर बोलावं एवढी तुमची पात्रता अजून वाढलेली नाही आहे. नाही वाढलेली. बराच काळ लागेल त्याला त्याग समजून घ्यावा लागतो, समर्पण समजून घ्यावं लागतं, समर्पित व्हावं लागतं. काका आजा विचारणा म्हणून लगेच वेगळा पक्ष काढायचा विचार येणाऱ्यांनी ह्या असल्या गोष्टी सांगायच्या नसतात. आजाच्या बैठकीला न जाणाऱ्यांनी आमच्या आचार्यांवरती बोलायचं नसतं. आपल्या अजून ते क्षमतेचे नाहीत. म्हणजे तुम्हाला खुलासा करण्याची गरज नाही आहे रोहित पवार, ते कसे चांगले आहेत वगैरे, हा तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तो तुमचा प्रांत नाही, ती तुमची क्षमता नाही. वाटेल त्या विषयावर राजकारणात बोलायचं, इकडं नाही, धर्मात नव्हे. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हनुकाठी, हे जगद्गुरू तुकोबारायांचं आम्हाला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवायचं रोहित पवारजी. त्यांना सांगून फायदा नाही. मी तुम्हाला सांगतोय प्रेक्षकांना की राम मंदिराच्या निमित्ताने आमच्या आस्थेवर दगड घालू पाहणाऱ्या माणसांना वेळीच दूर लोटा आणि हे सांगतायत त्यावर विश्वास ठेवू नका. नमस्कार.